काय झालं, पहिल्यांदा हे घेतो काय गुणस्थान आहे ना, का कारण थोडंसं फ्रेशमध्ये ते सोपं जाईल आहे ना. परत त्यानंतर मग प्रमादाकडे जाऊया आपण. हां गुणस्थानामध्ये अगोदर नावं सांगा. हां, मिथ्यात्व, आणि सिद्ध आहे ना. मग अशा प्रकारे काय झाले, हे 14 गुणस्थानांची नावं बघितली. आता 14 गुणस्थानामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, काय पाहायचं आहे? हां, गमन आगमन त्यात येऊनच जाते आहे ना. आगमन पण घटू आहे ना, पण जरा थोडंसं कसं होतं, अजून डोक्याला जरा ताण द्यायला लागतो आहे ना. म्हणजे गमनामध्ये कुठून कुठं जातो हे सांगतं, ह्याच्या अर्थ ते कुठून कुठं येतं हे पण कळतेच ना. कळलं का नाही? पहिल्यातनं चौथ्यात जातोय म्हणजे चौथ्यातल्या जीवाला पहिल्यातनं येतोय हे त्यातनं गर्भितच होतंय ना. कळलं का नाही? गमनवरनंच आगमन येऊन जातंय, फक्त त्याला स्पेशल सांगायचं म्हणजे की जरा अजून बुद्धी लावायला लागते एवढंच. म्हणून गमन पक्क करा म्हणलं होतं, आहे का नाही? मग विचारलं का एकमेकांना तुम्ही? मी एवढाच प्रश्न विचारतोय, तुम्ही गमनाचं एकमेकांना विचारलं का? कोणी कोणी एकमेकांना विचारलं? हात वर करा बरं जरा. एकमेकांना विचारलं का? 1 2. काय झालं? मी म्हणलं होतं का नाही एकमेकांना विचारा म्हणून? हे पाठांतर करून होणार नाही. हा विषय एकमेकांशी काय करायचं आहे आपल्याला? हां, आस्क हा ना, विचारा. हा ना, समजा म्हणा त्याचं बी पाठ नाही, माझं बी पाठ नाही, मग त्या हातात पुस्तक द्या, त्या हातात फोटो द्या. मोबाईलमध्ये फोटो पाठवला आहे का नाही ग्रुपमध्ये? आहे ना, स्वाध्याय ग्रुप आहे का नाही, त्या स्वाध्याय ग्रुपमध्ये फोटो पाठवलेला आहे मी. मग त्याच्यामध्ये फोटो बघा आणि त्या फोटोवरून काय करा, चेक करू शकता आहे ना. तर मग असं पक्क करा हो, असं करू नका. त्याशिवाय मी किती इथं घेणार आहे, झालं आजचा दिवस घेईल, जास्तीत जास्त उद्याच्याला आगमन घेईल, संपलं बास. गुणस्थान एंड करून टाकणार आहे ना. खरंच सांगतोय आहे ना. उद्या काय आहे ते पण सांगायचं राहिलं. उद्या काय आहे? उद्या काय आहे? काय नाही उद्या. अहो, वीरसागर महाराजांची पुण्यतिथी आहे उद्या. काल मंगल आहे. तिथीनुसार आपणच ॲक्च्युली असतं, ठीक आहे. आता ते नाईलाज आहे म्हणून आपण रविवारी कुंतलगिरीला करतो, तेव्हा तर सगळे जाणारच आहे ना. हां, ती तारीख झाली. तृतीया कधी आहे? उद्या आहे ना. लक्षात येतं का नाही? आणि तुम्हाला तिथी लक्षात राहतात तर लक्षात ठेवायचं की छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जी ही आहे का नाही, काय आय थिंक जयंती, हां, तिथीनुसार जी जयंती ना, तीच वीरसागर महाराजांची काय आहे, तिथीनुसार पुण्यतिथी. कळलं का? एवढं तर लक्षात राहील का नाही? हां, महिने लक्षात राहत नसतात तो सगळ्यांचे आजकाल. जुन्या तर जरा कमी राहतील, पण पुढे नवीन तर बिलकुल नाही. मग तिथीनुसार बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांची काय तिथीनुसार जी जन्मजयंती ती लावायची, तारखेनुसार नाही. हां, तर मग काय सांगत होतो, उद्याच्याला काय आहे, महाराजांची काय आहे, पुण्यतिथी. आणि ती खरी कालमंगल आहे. 10 तारीख ही काय आहे, आपण जस्ट काय झालं, हां, तारखेनुसार झालं. ॲक्च्युली मला ते पण एक विचार होता डोक्यामध्ये की 10 तारखेला आपण काहीतरी, म्हणजे काय ती होती परंपरा पण ती बंद पडली. सोलापूरला दर महिन्याच्या 10 तारखेला काय करायचे माहिती आहे का नाही? हां, महाराजांचं अष्टक द्यायचे किंवा पूजा करायचे किंवा काहीतरी विधान काहीतरी चालायचं दर महिन्याच्या 10 तारखेला. ते त्यांनी तर सगळं बंद झालं. मला असं विचार आलता, जाऊ दे त्यांनी केलं, आपण चालू करू शकतो का नाही असं विचारतोय. तुम्ही चिंतन करा, मला सांगा. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आहे ना, असं बघा काय. आणि नाही समजा पूजन विधान तर कमीत कमी महाराजांच्या जीवनाबद्दलचं एक काहीतरी प्रसंग, त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन, त्याच्याबद्दलचं हे काय म्हणतात ना. आणि आता ते म्हणा आम्ही काय करणार, तुम्हाला तर कामाला लावणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे का,
आता कुंतलगिरीला जेव्हा तुम्ही जाचाल तेव्हा तुम्हाला एक पुस्तक मिळणार आहे. कुठलं पुस्तक आहे ना, शुद्ध होम डायरी. कळलं का? आता तुम्हाला ती वाचायची महाराजांची. समजलं का? खूप अनेक जीवांनी वाचलीच नाही, मला माहिती आहे. किती लोकांनी वाचली शुद्ध होम डायरी? वाचली? खूपच कमी आहेत पण चला 3-4 जण आहेत. आता ती परत वाचायची. वाचलेली आहे त्यांनी परत वाचायची, नसलेली त्यांनी सुद्धा वाचायची. आणि त्यांनी मग सांगायचं म्हणजे काय होते महाराज, कसं चिंतन करायचं असतं, समजतं का नाही, कशी आपली विचारधारा ठेवायची असते. हे तर आदर्श आहेत ना आपल्याला. बाकीचं काय आदर्श आहे? नाही तर ते काय आपण दुसऱ्याचं बघतो, टी व्ही सिरियलमधलं कशाय करायचं हे बघतो आणि तसलेच कशाय करत बसतो, आहे का नाही. तुम्हाला टी व्ही सिरियलमध्ये काय दाखवतात सांगा बरं? टी व्ही सिरियलमध्ये काय दाखवतात? आहे ना, ह्यानं असं केलं की आपण असं करायचं, आहे का नाही, असं शिकवतात का नाही. पण त्या टी व्ही सिरियलमध्ये कधी सांगितलं का की तुम्ही असे परिणाम केले तर तुम्हाला असं फळ भोगावं लागेल? ह्या नाही, पुढच्या भावामध्ये परत तसा संयोग येईल. अम्मांचं भावदर्पण वाचलंय का? है ना, आपल्याला संयोगामध्ये असे जीव काय येतात, है ना. पती पत्नी, हीच पती का बनला, हीच पत्नी का बनली? एकतर मोह फेडायला आलेत, नाहीतर वैर द्वेष फेडायला आलेत. कळतंय का नाही? हाच म्हणजे आपल्याच परिणामांचं काय आहे फळ. तर हे कशावरून सांगायला लागलो? मग ते रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या परिणामांचं चिंतन करत नाही. ते पण सांगितलं होतं का नाही? काय सांगितलं होतं? प्रमादाची काय करा? भंग, आहे ना. ज्या ज्या जीवानी केलं ते चांगलं आहे, पण ज्या जीवानी अजून केलं नाही, आहे ना, त्यांचं अवघड आहे का नाही. चिंतन करा म्हणलं होतं का नाही. आणि वाट बघायची कोण पहिलं करते, आहे ना. आता पहिल्याचं मग कॉंग्रॅच्युलेशन करायचं बरं का, आता आहे का नाही, आहे ना. स्वस्ती काय नाव तुमचं, मी विसरून गेलो. सात्विकची मम्मी प्रियंका. हां, प्रियंका काकी, म्हणजे लक्षात आहे, आत्ता विसरलो फक्त एवढं. तर सांगायचा अभिप्राय, मग त्यांनी पहिल्यांदा टाकलं तर त्याबद्दल धन्यवाद, कारण त्या निमित्तात बाकी सगळे जागे झाले, आहे ना. आपल्याकडे तीच वाईट सवय आहे ना. अजून पहिला व्हिडिओ कोणी टाकला नाही 14 गुणस्थानाचा, आहे ना. तोपर्यंत अजून वाटच बघतोय मी. पाठ करा, सांगतोय अभ्यास करा, चिंतन करा, गरजेचं आहे. मग आता आज काय घेऊ? 14 गुणस्थान घेऊ का? होणार नाही 15 मिनिटात. एक्सप्लेनेशन करत होणार नाही पूर्ण. मग प्रमाद घेऊ का काय? गमनाचंच घेऊ का? बरं ठीक आहे, पर्याय घेतो. लक्ष द्या आता. पहिलं गुणस्थान काय? मिथ्यात्व. तो मिथ्यात्वातनं कुठं जाऊ शकतो एवढं फक्त चिंतन करायचं आहे. कुठून येऊ शकतो हे नाही चाललं, कुठं जाऊ शकतो. पहिल्या गुणस्थानातून दुसऱ्या गुणस्थानामध्ये जाऊ शकतो का? नाही. पहिल्यातून तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. ती एक पॉसिबिलिटी आहे, ते मी नंतर घडवतो. इथं फक्त असा ॲरो केला, दिसते ना सगळ्यांना. पहिल्यातून तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. आता वेळ कमी आहे, ते सगळं घटवायचं आहे मला. पहिल्यातून तिसऱ्यात समजा कोणी काय आहे, आणि साधी मिथ्यादृष्टी आहे. साधी मिथ्यादृष्टी कळलं ना तुम्हाला? आता साधी मिथ्यादृष्टीनं कितीचं केलेलं आहे? किती? साधी मिथ्यादृष्टी 7 प्रकृतींचाच करणार ना तो. जे काय करायचं त्याला उपशमशे सांगितलंय रे माग, असं करते ती. म्हणून सांगतो रोजचा अभ्यास रोज करायचा, आहे ना. तर असा तो जीव समजा, त्याच्याकडे काय असणार आहे? 3 तुकडे केले का नाही? सम्यक दर्शन जेव्हा केलं होतं तेव्हा तो साधी मिथ्यादृष्टी झाला. 3 तुकडे केले, मिथ्यात्व, सासाधन आणि मिथ्यात्व, मिश्र आणि सम्यक प्रकृती, असे 3 तुकडे केले. मग मिश्राचा उदय आला पहिल्या गुणस्थानात आल्यावर, तर तो तिसऱ्यात जाणार. कळलं का नाही? म्हणून पहिल्यातनं तिसऱ्यात जाऊ शकतो. पण कोण? साधी मिथ्यादृष्टी. कळलं? हे मला असं एक सगळं एक्सप्लेन करायचं आहे. काल मी नुसतं आपलं एवढं सांगितलं, कळलं ना. म्हणून म्हणलं वेळ मिळणार नाही, पण ठीक आहे, आता परत अजून आहे उद्या, आहे ना.
तर मग 1 ते 3 झालं. पहिल्यातनं सम्यक दर्शन झाल्यावर चौथं कोण आहे? अविरत सम्यक्तोय का नाही? कळलं का नाही? आहे ना. तर पहिल्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो. पहिल्यातून पाचव्यामध्ये देश संयमी बनू शकतो का नाही? मिथ्यादृष्टी बनू शकतो, आहे ना. पहिल्यातून सहाव्यामध्ये का नाही हे फिक्स झालं का नाही? सहाव्यामध्ये जायचा एकच चान्स जाण्याचा बरं का. सहाव्यातून खाली येण्याचे वेगळे चान्स वगैरे ते नाही चाललं, आहे ना. परंतु सांगितलं काय? सहाव्यात येण्याचं असेल तर सातव्यातूनच सहाव्यात जाणार, हा नियम आहे. अप्रमत्त बनणं सात प्रमत्त बनतोय. एकच दरवाजा आहे. सहाव्यामध्ये दरवाजा जायचा, सहाव्यात प्रवेश करायचा दरवाजा एकच. कुठला? सातव्यातूनच आहे. लक्षात आलं का नाही? त्यामुळे पहिल्यातनं सहाव्यात जाणार नाही. पहिल्यातून सातव्यात जाऊ शकतो. पहिल्यातनं आठव्यात जाऊ शकतो का? दरवाजे बंद. आठव्याचे सगळे कुठून सुरू होतात? श्रेणी आहे का नाही? 8, 9, 10, 11, 12 तर ते सगळे तिथून सुरू होतात. लक्षात येत आहे का नाही? हां, सोपं आहे, काय एवढं अवघड नाही. आता दुसरा गुणस्थान. दुसऱ्या गुणस्थानातून कुठं जातो? फक्त पहिल्यात, आहे ना. आणि अजून कुठं काढलं ना तुम्ही पुस्तक? दुसऱ्यातून पहिल्यामध्ये, बरं का. हां, पुढं तिसऱ्यामधून तर पहिल्यात जाऊ शकतो. हां, हे तर केलं आपण, दिसतं ना सगळ्यांना. हां, आता तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये जाऊ शकतो, असं करतो. म्हणजे जास्त गिचमिडकाला होणार नाही. दिसलं ना सगळ्यांना? तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये जाऊ शकतो. कळलं का नाही? तिसऱ्यामधून पाचव्यात जाऊ शकतो का? नाही. पुढचे सगळे दरवाजे बंद. सोपं आहे का नाही? पाचव्यात नाही, सहाव्याचा विषयच नाही आणि सातव्यात पण नाही. आता पुढं काय आहे? चौथ्या गुणस्थान. चौथ्या गुणस्थानातून पहिल्यात जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो. म्हणून इथं असं काढतो. कलरच बदलायला लागलो. ओके, चौथ्यातून पहिल्यात जाऊ शकतो का नाही? कोणी सम्यदृष्टी अवृत्ती आहे, कळलं का? तर तो मिथ्यादृष्टी बनू शकतो का नाही बनू शकत? बनू शकतो. कळलं का नाही? हां, चौथ्यामधून दुसऱ्या गुणस्थानामध्ये आपण बघितलं. दुसरं गुणस्थान कसं आहे? सम्यक्त्वातून पडला तर मिथ्यात्वात जाण्यापूर्वीचं गुणस्थान. त्यामुळे चौथ्यातून दुसऱ्यामध्ये जाऊ शकतो. पाचव्यातून दुसऱ्यामध्ये जाऊ शकतो. कळलं नाही? सम्यक्त्वातून पडला तर सॉरी, पाचवं नाही, माझं चुकलं, माझी गडबड. सॉरी, चौथ्यातून तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो का? चौथ्यामधून तिसऱ्यात पण जाऊ शकतो. चौथ्यामधून पाचव्यामध्ये जाऊ शकतो. चौथ्यामधून सहाव्यामध्ये नाही. पक्का आहे का नाही? चान्स नाही. सहाव्यात कोण जाणार? सातव्यातूनच सहाव्यात जाणार. आत्ता सांगितलं का नाही? विसरायचं नाही, आहे ना. मग चौथ्यामधून सातव्यात जाऊ शकतो. बरोबर झालं. पुढं चौथ्यामधून आठव्यामध्ये जायचा चान्स नाही. सांगितलंय, श्रेणी चढायची म्हणलं की संपलं, पुढचे विषय संपले. आता त्यानंतर पाचवं गुणस्थान. पाचव्या गुणस्थानात पाचव्यातून पहिल्यामध्ये येऊ शकतो का? कोणी देशवृत्ती आहे तो मिथ्यादृष्टी बनू शकतो. पाचव्यातून दुसऱ्यात येऊ शकतो का? आरामात येऊ शकतो. आपण म्हणजे दुसरं गुणस्थान कधी येतंय? आठवतं का नाही? खडू पाडलेला, ह्याचं नाव दुसरं गुणस्थान सांगितलं होतं का नाही? सम्यक्त्वातून जेव्हा मिथ्यात्वाकडे जाणार तो मधला काळ म्हणजे कोण आहे? आणि तो काही कंपल्सरी नाही बरं का. हां, जर काय झालं, सम्यक त्यामध्ये सांगितलं काय? अनंत अनुबंधीचा जर काय आला, उदय आला
आणि मिथ्यात्वाचा तर उदय नाही आहे, त्यावेळेस होते दुसरं गुणस्थान. समजते का नाही काय? असं आहे. जरा मला माहिती आहे का आज मी थोडं एक्सप्लेन करायला लागलो तर जड जायला लागलं. तर पाचव्यामधून कुठं जाऊ शकतो? दुसऱ्यामध्ये जाऊ शकतो. पाचव्यामधून तिसऱ्यामध्ये पण जाऊ शकतो. कळलं का नाही? कारण त्या जीवाला जर मिश्रचा उदय आला, कळलं तर तिसरं जाऊ शकतो. पुढं पाचव्यामधून चौथ्यामध्ये जाऊ शकतो. पाचव्यामधून सहाव्यामध्ये नाही. पक्का झालं ना? पाचव्यामधून सातव्यामध्ये जाऊ शकतो. बरोबर. आठव्याचा चान्स नाही. आता पुढं सातवं गुणस्थान, सहावं. सहाव्यातून पहिल्यात येऊ शकतो का? येऊ शकतो. समजा कोणी साधू आहेत, प्रमत्त झाले आणि त्यातून मिथ्यात्वात गेले, येऊ शकतात का नाही? तर त्यामुळे त्या सहाव्यामधून पहिल्यामध्ये येऊ शकतात. दिसतं ना सगळ्यांना? हां. पुढं त्यानंतर सहाव्यामधून दुसऱ्यात येऊ शकतात का? काय अडचण नाही. सांगितलं का नाही? सम्यक्तोतनं पडू शकतोय का नाही? तिथून दुसऱ्यामध्ये येऊ शकतात ते जीव. मग दुसऱ्यात तर तिसऱ्यात पण पॉसिबल असते. सहाव्यातून दुसऱ्यात येऊ शकतो. सहाव्यातून तिसऱ्यात येऊ शकतो. सहाव्यातून चौथ्यात जाऊ शकतो, है ना. सहाव्यातून पाचव्यात जाऊ शकतो. सहाव्यातून सातव्यात जाऊ शकतो. कळलं का नाही? सोपं आहे. आणि सहाव्याच्या पुढं आठव्यात जायचे चान्सेस नाही. संपलं. आता पुढं काय? सातवं अप्रमत्त आहे का नाही? निर्विकल्प साधू. आता त्या सातव्या गुणस्थानातून कुठं जाऊ शकतो? नियमाने सहाव्यात, नाहीतर पुढं सातव्यातून आठव्यात. मी तर आता पुढं काढलेलंच आहे, लिहिलेलं आहे आता मी सगळं, आहे ना. हां, हे पुसलं होतं कुणीतरी म्हणून मी परत काढायला लागलो. पोरं काहीतरी काय असतील, लहान पोरं. तर मग सांगायचा अभिप्राय काय आहे? सातव्यामधून आठव्यात जाऊ, सातव्यामधून सहाव्यात तर जाईल, नाहीतर आठव्यात तर, आहे ना. बाकीचं काय लावायचं नाही. मरणाचं आत्ता सांगत नाही. कळलं का नाही? दोनच ऑप्शन आहेत. ठीक आहे. पुढं आता आठव्यातून, आता सोपं झालंय श्रेणीमध्ये. आठव्यामधून एकतर रिटर्न महाग सातव्यात तर जाईल, नाहीतर नवव्यात जाईल, है ना. आठव्यातून सातव्यात कोण जाणारे जीव असणार? उपशम श्रेणी उतरणारे. आठव्यातून सातव्यात जायचंय का नाही? मग उपशम श्रेणी उतरणारे. कळलं का नाही? आणि सातव्यात व आठव्यात जाणारे कोण जीव असणार? क्षपकवाले पण आणि उपशमवाले पण. त्यांना वर जायचं आहे का नाही? समजलं का? आहे का नाही? मला हे सगळं घटवायचं आहे, पण आता थोडं 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 करतोय, आहे ना. ठीक आहे. इथं जीव पण घटवायचे आपल्याला परत. पुढं आठव्यातून सातव्यात जाऊ शकतो आणि नवव्यात जाऊ शकतो. नवव्यातून आठव्यात जाऊ शकतो, नाहीतर दहाव्यात जाऊ शकतो. कळलं का नाही? उतरणारे कोण असणार? उपशम श्रेणीवाले. श्रेणी उतरणारे फक्त एकच आहेत का नाही? आहे ना. म्हणजे महागा येणार, ही श्रेणी चालली ना आता इथंपर्यंत. मग महागा येणारे कोण असणार? उपशम श्रेणीवाले. आणि पुढे जाणारे दोन्ही पण असतील, उपशमवाले आणि क्षपकवाले. कळलं का नाही? पुढं नवव्यातून दहाव्यात जाऊ शकतो. दहाव्यातनं दोनच श्रेणी. दहाव्यातून 11व्यात जाऊ शकतो, नाहीतर 10व्यातनं 12व्यात जाऊ शकतो, आणि 9व्यात पण जाऊ शकतो, आहे ना. मग जे जीव उपशम श्रेणी चढतायत ते 10व्यातनं नियमाने कुठे जाणार? 11व्यात. उपशम श्रेणी उतरतायत ते 10व्यातनं 9व्यात. क्षपश्रेणी चढतायत ते 10व्यातनं 12व्यात. कळलं का? 3 जीव वेगवेगळे. समजले? पुढं
आता 10व्यातनं 11व्यात गेला, 11व्यातनं कुठं जाणार नियमाने? नियम आहे, उपशम श्रेणी चढली तर उपशम श्रेणी उतरायचीच आहे. इथं मरण घटवत नाही अजून, तुम्हाला हेच पक्क करायचं आहे, कळलं का? तर अशा प्रकारे 11व्यातनं नियमानं कुठं येणार आहे? एकच तिकट आहे, कुठलं? 10व्यामध्ये. ठीक आहे. पुढं आता 12वं आहे ना, 12व्यातनं तो कुठं जातो नियमानं? 13व्यात. काय बोलायचंच नाही. 13व्यातनं नियमानं 14व्यात. रिटर्न गेअर संपले. आणि 14व्यातनं नियमानं सिद्ध. सोपं आहे का नाही? मी म्हणतो जेवढं कळलं तेवढं तरी लक्षात येते का ना? श्रेणीचं कळायला पाहिजे आहे ना. आपल्याला श्रेणी चढायचीच आहे ना. श्रेणीचं कळू द्या. हे खालचं जरा संसार आहे सगळा. 6 गुणस्थानापर्यंत सगळा काय आहे? 6-7 गुणस्थानापर्यंत सगळा संसार आहे ना, कळलं का? त्यामुळे तिथं कुठून कुठं जरा थोडेसे होऊ शकतं. ही तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एकमेकांना विचारा. वारंवार सांगतोय, हे एवढं सोपं नाही, बिलकुल नाही, परंतु ह्याच्यासारखा इंटरेस्ट नाही आहे ना. एकमेकांना नुसतं विचारायचं कुठून कुठं दरवाजे आहेत. हे गमन झालं तसंच लावायचं काय? आगमन आपण अजून हे पक्क करा. मग आगमन झालं की मग मरण, कळलं का? मरण झालं की गुणस्थान संपलं आहे ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गुणस्थानाचं झालं. आता थोडंसं सोपं प्रकरण, प्रमादाचे भंग. वाचा लवकर. 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय, निद्रा आणि स्नेह. ह्यांच्या नादी लागलो. हे 15, 4 + 4 + 5 + 1 + 1 किती झाले? 15 झाले का नाही? हे मुख्य भेद. पण आता भंग कसे लावतात? 80 भंग आहेत का नाही? 4 × 4 × 5 × 1 × 1. 4 × 16, 16 पंचे 80 आणि पुढे गुणिले 1 80च येत आहे. 80 भंग लावायचे सांगितलं होतं का नाही? आता ते कसे लावायचे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. एकच विचार करायचा, विचार नाही बदलायचा आहे का नाही. जसं उदाहरण काय आहे? एकच विचार करतोय. एक्झाम्पल, मी समजा पॉलिटिक्सबद्दल विचार करतोय आहे ना. ही पार्टी चांगली आहे, ही पार्टी वाईट आहे, किंवा हा नेता चांगला आहे, हा नेता वाईट. मग हा एकच विचार घ्यायचा आणि त्या एका विचाराचा अखंड एक भंग लागणार, कळलं का नाही. जसं काय आहे? हा नेता चांगला आहे ना. हा विचार आला, सांगा कुठली कथा येणार त्या विचारामध्ये? कुठली? राष्ट्रकथा, बरोबर. लक्षात येते का? त्यानंतर पुढं कशाय कुठला येणार? चांगला म्हणलं ना, लोभ कशाय, कळलं का? आणि इंद्रिय कुठलं? चक्षुरेंद्रिय, किंवा त्याचं भाषण ऐकलं असेल तर कर्णेंद्रिय. त्याला पाहिलं असेल तर चक्षुरेंद्रिय, भाषण ऐकलं असेल तर मी वाक्य बदललं नाहीये, वाक्य एकच ठेवायचं आहे, समजलं का नाही. आणि एकाच विचारामध्ये हा अख्खा भंग लागला. ठीक आहे ना. एकाच विचार नाही बदलायचा आहे ना. उद्याच्याला म्हणचाल काय? पहिल्यांदा मी त्याचं भाषण ऐकलं, मग मी त्याला पाहिलं, असं काय अगोदर नंतरचा विषय नाही चालला. पहिला स्वयंपाक केला आणि मग मी खाल्ला, असं नाही अगोदर नंतरचा विषय, कळलं का. एकच विचार, केला तर केला, खाल्ला तर खाल्ला, पाहिला तर पाहिला, ऐकला तर ऐकला, बोलला तर बोलला. एकच विचार पकडायचा आणि त्या एका विचारामध्ये हा अखंड भंग लागतो. समजले का नाही? अखंड भंग कशी लावतात ते मागं सांगितलं होतं ना. जसं उदाहरणार्थ काय आहे? स्त्री कथा, आलापी, क्रोध कशाई, स्पर्शनेंद्रिय वशंगत, निद्रावान, स्नेहवान. हा एक भंग. परत पुढं सांगितलं काय आहे? कथा बदलली. भोजन कथा, आलापी, क्रोध कशाई आहे ना. नाही, इंद्रिय कशा बदलायचा? कथा बदलतो ना आपण. स्पर्शनेंद्रिय वशंगत, निद्रावान, स्नेहवान. हा दुसरा भंग. परत राष्ट्रकथा, आलापी, क्रोध कशाई, स्पर्शनेंद्रिय वशंगत, निद्रावान, स्नेहवान. चोर कथा, आलापी, क्रोध कशाई, स्पर्शनेंद्रिय वशंगत, निद्रावान, स्नेहवान.
हे काय झाले, असे 4 भंग झाले का नाही. कथा बदलल्या. आता काय बदलायचं, कशा बदलायचे, कथा तीच ठेवायची पण कशा बदलायचे, समजते का. मग तिथं काय होणार, स्त्री कथा आलापी, मान कशाई, स्पर्शनेंद्रिय वशंगत निद्रा, भोजन स्त्री काय हां नाही म्हणजे आता हेच बदलतोय ना आपण काय, सॉरी हां कशाय नंतर बदलायचे पूर्ण झाल्यावर. स्त्री कथा मान कशाई स्पर्शनेंद्रिय आहे का नाही. त्यानंतर भोजन कथा मान कशाई स्पर्शनेंद्रिय, राष्ट्रकथा मान कशाई स्पर्शनेंद्रिय, चोर कथा मान कशाई स्पर्शनेंद्रिय. कळलं का नाही. आता काय बदलणार, कशाही परत बदलणार ना. परत ह्या म्हणजे ह्या क्रोध कशाय बरोबर ह्या 4 विकथा, मान कशाय बरोबर 4, माया बरोबर 4, लोभ बरोबर 4, किती झाले 16 भेद झाले का नाही. इथं हे 16 भेद एका स्पर्शनेंद्रियाबरोबर होत आहेत. हे 16 भेद रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, अशा प्रकारे किती भेद होतात, 80 प्रमादाचे भेद झाले. आणि आपला जो जो विचार येतोय तो ह्या प्रमादात कुठं बसतोय हे आपल्याला लावायचं. समजलं का नाही. एवढा सोपा तुम्हाला अभ्यासक्रम सांगितला होता है ना. आता आजचा अभ्यासक्रम काय आहे ना. आता तुम्हाला लावायचं आहे काय, पहिल्यांदा सांगतो है ना. तुम्हाला आता काय एक मी भंग देतोय, म्हणजे एक 4-5 भंग मी व्हॉट्सअपवर पाठवून देतो आहे ना. त्याची उदाहरणं तुम्ही वेगवेगळी सांगायची. आता तुमच्या विचारानुसार नाही, आता तुम्हाला विचार करायचा आहे. काय म्हणलं, कळलं का. एवढाच अभ्यास देतो तुम्हाला मी, ते व्हॉट्सअपला टाकून देतो आहे ना. एक्झाम्पल काय आहे, जसं सांगणार काय तुम्हाला मी, चोर कथा आलापी आहे ना, मायावी आहे ना, आणि पुढं घ्राणेंद्रिय, निद्रा, स्नेहवान. मला माहिती अवघड आहे पण आता ह्याचं तुम्ही उदाहरण काढा. समजलं का नाही. ह्याचं उदाहरण तुम्ही आता काढा है ना. स्टोरी तुम्ही क्रिएट करा. आता असा कोणतरी चोर होता, कळलं का. तो काय करत होता है ना. त्यानं आपलं रूप बदललं किंवा आपल्या चोराच्या साथीदारांना फसवायचं आहे म्हणून त्यानं ठरवलं. परंतु तिथं तो गेला तेव्हा तिथं काय झालं, त्याला है ना घाणेरडा वास आला. कळलं का. अशी कल्पना लागला का नाही सगळा भंग. उदाहरण समजलं ना काय करायचं तुम्हाला. किंवा त्याला चांगला वास आला आणि तिथे तो रमून गेला, त्यामुळं तो पकडला गेला. झालं का नाही, तुमची स्टोरी तयार. आलं लक्षात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो है ना. आणि असं समजा प्रथमान युगातलं आठवत असेल तर त्याला मी आता बेस्ट देणार. कळलं का नाही. आता मी कुठले भंग ते मी तुम्हाला नंतर टाकतो ग्रुपमध्ये. म्हणजे भंग टाकणार आहे का नाही त्याची उदाहरणं तुम्हाला कुठली काढायची आहेत, प्रथमान युगातली काढायची आहेत. समजलं का. अजून भंग दिला नाही मी तुम्हाला, परंतु त्यातले कुठले काढायचे तुम्हाला, प्रथमान युगातली अशी उदाहरणं हुडकून काढायची. जमते का. काय विचारतोय, सोपं देतो की तुम्हाला. हां त्यातलं जे जमल तर एवढं जमल. काही एक तुम्हाला एकच भंग, तुम्हाला त्यातला कुठला तर एका भंगावर लिहायचं आहे की ह्याचं उदाहरण कुठलं. फक्त तिथे आकडा टाकायचा. मी कुठला समजा 4-5 भंग दिलेत, त्यातला कुठल्या भंगाचं तुम्ही उदाहरण देताय तेवढा आकडा टाकायचा आणि त्यापुढं त्यांचं उदाहरण लिहा. करू शकता का नाही प्रथमान युगाच्या अपेक्षेने. जमेल ना. पुरुषांना विचारतोय, काय टाकलीच नाहीत वाक्य का तुम्ही अप्रमादी होता. काल तुम्ही अप्रमत्त होता का मला सांगा फक्त. है ना. मग चालतंय. महिलांसाठी प्रथमान युगाची वाक्य, पुरुषांसाठी तुमचा जो विचार आलेला आहे तो प्रमाद लिहा. जे महिलांनी काल केलं का नाही ते तुम्ही आज करा. कळलं का नाही. तुमच्यासाठी सोपं. त्यांना आपण प्रथमान युगाचं नाही टेन्शन देत. कळलं का. हां तुम्ही फक्त काय करा, जो तुम्हाला विचार आला तो प्रमादामध्ये घटवा. ओके. आणि तुम्हाला काय, तुम्हाला मी एक भंग देणार आहे 4-5 काय होतील, 5-10 काय होतील ते. त्यातला तुम्ही नंबर टाकायचा त्याला
आणि त्या पुढं लिहायचं प्रथमानुयोगातलं उदाहरण. जमणार का नाही जमणार? हां सोपं आहे ना. आता तुम्हाला इथं दिसलं समजा एक्झाम्पल मी तुम्हाला लिहिलं, एक उदाहरण सांगतो है ना. समजा तुम्हाला लिहिलं राष्ट्रकथा आलापी क्रोध कशाई, कळलं का, आणि कर्णेंद्रिय वशंगत. कोण उदाहरण असणार प्रथमानुयोगातलं? क्रोध कुणाला आला होता प्रथमानुयोगामध्ये? हां हां मग द्विपन्मुनी शब्द ऐकले, कळलं का नाही? बसलं का नाही उदाहरण? एक उदाहरण सांगतोय. अजून कुठले मुनिराज? सगळं मी तर फोडलं तर अवघड होईल. बरोबर आहे का नाही? श्रेणिक राजाचे नाही का त्यांचा मुलगा म्हणून जन्मला, त्याच्या पूर्वभावातले ते मुनिराज. हां हां बघा बघा आता कसं यायला लागले लक्षात. तुकारी कसं काय विसरला? तुकारीची गोष्ट माहिती आहे का नाही? अशा कितीची उदाहरणं निघतील का नाही? मग प्रत्येक जणांनी वेगवेगळी उदाहरणं काढायची. मी सोपे देतो की तुम्हाला भंग आहे का नाही? नाहीतर एकमेकांना विचारा जरा, सांगा कुठलं उदाहरण, प्रथम सांगा उदाहरण कुठलं. त्या निमित्तात काय होतं, आपला चांगला अभ्यास होतोय. मला बाकी काय नाही उद्देश आहे ना. तर थोडंसं देतो आहे ना. प्रत्येकाने वेगवेगळी उदाहरणं देऊ शकता का नाही? अहो भरपूर आहेत. क्रोधाची किती उदाहरणं आहेत. आणि मी तसे अवघड भंग देत नाही तुम्हाला. आम्ही मानाचे किती आहेत, लोभाचे किती आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत आहे ना. चक्रवर्तीला ते नाही का राग आला खीर खायचं म्हणून, आहे का नाही? अशी कितीतरी उदाहरणं आहेत का नाही? चला हो ड्युटी संपलेली चालली बघा आता, आहे का? बसायचं ध्यानाला, ड्युटी आहे का आपली, रविवार आहे. चला डोळे बंद करा, 2 मिनिट ध्यान करा. मी हा ज्ञानमय जीव आहे, परिग्रही जीव नाही. परिग्रह आहे तोपर्यंत चिंता आहे. मी अपरिग्रही जीव आहे, सिद्ध जीव आहे. सिद्ध स्वभावामध्ये आकुलता नाही. निराकुल सिद्ध शुद्ध आहे आहे आहे. निराकुल सिद्ध स्वरूपोऽहम् परिग्रह चिंतारहितोऽहम्. शांति शांति शांति. ओम विसर्जन. नमो हरि.